जितकं शक्य होईल तेवढं इंडियामध्ये आत्ता इंडियन शहरांमध्ये इट मेक्स सेन्स की रेंटिंग इज वे बेटर दॅन बाईंग. रेंटल यील्ड म्हणजे काय, तर एक घर किती रुपयाचं आहे आणि त्याच्यावरती रेंट काय येतोय. आत्ता माझ्या अंदाजाने आपण बघितलं तर 1 कोटीचं घर असेल तर बेअरली 25,000 30,000 रेंट येत असेल, 3 लाख रुपये. सो 3% रेंटल यील्ड झाला आत्ता विदाऊट मेंटेनन्स वगैरे जे तुम्हाला द्यायला लागतं ते बघता. ते सगळं जाऊन साधारण 2.5%. त्यामुळे जो बायर आहे आणि जो फायनान्शियल ऍसेट म्हणून बघतोय घराकडे, त्याचा तो तेवढा लॉस आहे की 2.5% म्हणजे तू एफडी कडून पण हारतोयस याच्यात. काहींचं ते पहिली इमोशनल नीड मी मान्य करतो की नाही, पहिलं घर हे मला माझं असावं, माझं नाव असावं त्याच्यावर. तर मग शेवटी फायनान्शियल ऍडवायझरचं काम आहे टू वर्क अराउंड व्हॉट युअर नीड्स आणि डिझायर्स आर. पण तो फायनान्शियल डिसिजन आहे असं स्वतःला खोटं नका बोलू की हा मी ऍसेट आहे हे पण बोलू नका. ही पहिली नीड आहे माझी आणि तो खर्चच मी करतोय असं धरला म्हणजे ते तुमच्या मनात क्लिअर केलं तर ठीक.